गेली अनेक वर्षापासून वहिवटीचा असणारा रस्ता प्रांताच्या एका आदेशानुसार या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आपल्या समवेत या ताथवडे गावातील शेतकरी आहेत, त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेऊया की नेमका रस्ता का बंद केलेला आहे। आपलं नाव अगोदर सांगा। माझं नाव श्रीकांत भानुदास नवले। हा आमचा सर्वे नंबर ताथवडे 113चा एक आमचा म्हणजे आमच्या सर्व शेतकरी बांधवांचा, आणि 113चा 2 हा बिल्डरचा आहे। तर ही साधारण समीर शांतीलाल मुथा असं त्यांचं नाव। तर त्यांनी आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता की हे रस्ता अडवतात म्हणून। तर आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही प्रांत अधिकारी आपले जे सुरेंद्र नवले साहेब, उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी यांच्याकडे धाव घेतली व त्या प्रकरणात आम्ही प्रकरण दाखल केलं असता आम्हाला 5 तारखेला स्थगिती 16 जून पर्यंत स्थगिती देण्यात आली होती। तर ती स्थगिती म्हणजे कुठलाही आमचा म्हणण्यानंतर विचारात न घेता 16-6 तारखेच्या नोटिसा पण समोरच्या पार्टीला पोचल्या नाहीत। म्हणजे आमच्या ते पण आरपीडी केलेले, त्या न पोचताच ते तिथं आले आणि त्यांनी 11 तारखेला काय त्यांचं संगणमतानुसार काय झालं असेल तर त्यांनी 11 तारखेला असा आदेश केला की ती स्थगिती उठवण्यात आली म्हणून। म्हणजे हा पूर्ण शेतकऱ्यांवरती एक अन्याय आहे। आणि जसं आपल्या महसूल जे मंत्री आहेत बावनकुळे साहेबांनी 22 मे 2025 रोजीच एक GR काढलाय की शेतकऱ्यांचा रस्ता 4 मीटर कमीत कमी 4 मीटर हा शेतकऱ्यांना खुला करून देण्यात यावा। तर ह्याचे कुठेही पालन होताना इथं दिसत नाहीये। आणि आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांवरती ह्या बिल्डरच्या सिमेंटच्या जंगलामुळे आणि शेती बंद करायची आमचे म्हणजे आपण शेतीप्रधान आपला भारत देश समजला जातोय, तर शेतीच बंद करण्याचा इथं कायदा या अधिकाऱ्यांनी हातात घेतलाय। त्यांच्यावरती कुणाचंही असं म्हणजे दबाव नाहीये का किंवा कुणाचंही त्यांच्या अधिकाऱ्यावरती विचारेल याची सुद्धा त्यांना भीती वाटत नाही। अशा प्रकारे असा निर्णय देण्यात आलाय। तर आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे धाव घेणार आहे आणि आमचं मंत्रालयामध्ये जे आपले बावनकुळे साहेब आहे यांनाही हा प्रश्न आम्ही मांडणार आहे। तरी याच्यावरती आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आम्ही आशा बाळगतोय। शेतकऱ्यावरती होणारा हा वहिवाटीच्या रस्त्याचा अन्याय, ही जी आपण माझ्या पाठीमागे पाहताय, हा गेली अनेक वर्षापासून सुरू असलेला हा वहिवाटीचा रस्ता, हा बिल्डर आणि शेतकऱ्याच्या वादामध्ये हा आपल्याला दिसून येतोय, अन्याय होतोय। पण हा रस्ता कधीपासून बंद केलेला आहे? हा रस्ता काल बंद झालाय 4 वाजता। तर परवा दिवशी रात्री त्यांना आदेश दिला आणि काल त्यांनी 4 वाजता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही 112 नंबरलाही फोन केला। तर त्यांचं म्हणणं आलं की बाबा त्यांनी आदेश आणलाय, तुम्ही आदेश आणा तर आम्ही थांबू, तर नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू। म्हणजे आज शेतकऱ्यांनी शेतीसाठी रस्ता वापरायचा का नाही, मग शेतकऱ्यांवरतीच उलटे गुन्हे दाखल व्हायची परिस्थिती तर निर्माण झालेली आहे। कवडीमोल भावाने आमच्या जमिनी एकतर या सगळ्या शेतकऱ्यांच्या यांनी विकत घेतल्यात, ते घेऊन आणि इथं एवढा अत्याचार आमच्यावर चाललाय आणि रस्ते सुद्धा बंद करतात। तर कृपया प्रशासनाने याची नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आम्ही मागणी करतोय। काही झालं आणि लगेच तो आदेश बंद करून, तो स्वतःच काढलेला आदेश रद्द करून, ती स्थगिती उठून त्याने 11 तारखेच्या पर्यंत त्यांनी हा मुदत हे करून दिलेली आहे आणि रस्ता बंद केलेला आहे। त्यामुळे हे त्रस्त शेतकरी आता आपली कैफियत ही अगदी जिल्हाधिकारी असतील किंवा मंत्रालयामध्ये बावनकुळे साहेब यांच्याकडे मांडणार आहेत। येणारा काळच निश्चितपणे आपल्याला सांगेल की ही बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने होईल की बिल्डरच्या बाजूने होईल। एवढं मात्र निश्चित, प्रांताने स्वतःच्याच काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली, एवढंच आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी म्हणता येईल। आता तर इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या विषयासह।